नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो. मित्रांनो, आपल्यासोबत असे नवीन आणि वेगवेगळे अनुभव झाले की आपण नेहमी आपल्या मित्रांसोबत ते सांगत असतो आणि आपला अजून आनंद वाढवत असतो. त्यांना पण आपल्या गोष्टी ऐकून खूपच हेवा वाटत असतो. असाच माझा एक मित्र होता, निलेश. सगळे आम्ही त्याला निलाच म्हणायचो. त्यावेळेस आम्ही एकमेकाला आमचे कथा कहाण्या सांगत असायचो. त्याने एक त्याचा असाच किस्सा सांगितला होता. जेव्हा तो शहरामध्ये गेला होता, अर्थात त्याच्या दाजींकडे आणि ताईंकडे, कारण की त्यांनी तिथे त्याला काम पाहिलं होतं. तसा तो नवीन होता. तो पहिल्यापासून गावाकडे राहिलेला आणि त्यामुळे स्वतःमधील वेगळेच बदल, इकडे रांगडा, दिसायला सावळा, शेतामधील वगैरे, आणि इथे लागेल तो तसा काम करूनच राहिला होता. तिकडे चांगलं काम बघितलेलं, मात्र जिथे तो राहिला होता तिथे त्याची ओळख एका सपना नावाच्या व्यक्तीशी झाली. दिसायला देखणी आणि सुंदर होती, मात्र ती ह्याला शहरामध्ये सगळं काही फिरवून आणायची. एक दिवशी त्याने तिला नेले आणि मग कसं दिवसभर काय काय केलं तीच कथा त्याने मला सांगितली होती. तर त्याच्या आधी ही कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. आणि चला मग ही कथा माझा मित्र निलेश ह्याच्याच तोंडातून आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निलेश आहे. तसं म्हणायला गेलं तर मला गाव काही सुटायचं नाही. इथले मित्र वगैरे, घरचं झालं की दिवसभर आम्ही फिरत वगैरे बसायचो. इथे ट्रॅक्टरवर किंवा शेतातली वगैरे मी कामं करायचो. घरची परिस्थिती म्हणावं अशी काही चांगली नव्हती. मी आणि माझी बहिणीचं लग्न झालं होतं. 4-5 वर्ष झाले. ती शहरामध्ये होती आणि तिकडे आमच्या दाजींना चांगलं काम वगैरे होतं. त्यामुळे एवढी काळजी करण्याची काही हे नव्हती आणि तिचं व्यवस्थित चालू होतं. नेहमी ती आम्हाला फोन करायची आणि इकडेच या म्हणायची. मात्र माझी घरी आई आणि तिला काही गाव सुटायचं नाही आणि करमत पण नसायचं. ती म्हणायची की मला जर नाही जमणार, तू निलेशलाच बोलव तिकडं आणि तिकडे राहा. मला ते प्रत्येक वेळेस तिथे येण्यासाठी बोलत असायचे, मात्र मला गावाकडून तिकडे काही जात होऊ वाटायचं नाही. मी म्हणायचो इथेच मी लागेल ते काम करेल. मग एकदा असाच स्वतःहून दाजीचा फोन आला आणि अरे तिथे किती दिवस काम करणार आहे, तुझ्याकडे 4 रुपये पण राहत नसतील आठवड्याला, इथे ये. तुला इथे कशाची काळजी आहे, इथे काही दिवस राहा, तुला चांगलं वाटलं तर, नाहीतर मग तू गावाकडे जा. त्यावेळेस मग मला पण त्यांनी बोलले होते. घरचे पण मला म्हणायला लागले, अरे एवढे म्हणते तर एकदा जाऊन तर ये, उगं त्यांचं मन नाराज नको व्हायला. तसं मग मी जायचं मग ठरलं. जाताना मी आधीच लवकर निघालेलो घरून आणि त्याच्यात माझ्याकडे थोड्याशा पिशव्या वगैरे होत्या. आईने दीदीसाठी थोडंसं घरातली काही जेवण आणि काही वस्तू दिल्या होत्या. मग ती सगळं घेऊन मी तिकडे चाललो होतो. संध्याकाळी बस होती आणि बसनं मी जायचं ठरवलं. तसं माझे मित्र मला सोडायला आले होते आणि नीट राहा, गेल्यावर फोन कर, नाहीतर विसरून जाशील, असं ते मला म्हणत होते. मी म्हटलं नाही रे, मी नाही विसरणार तुम्हाला, तुमची खूप आठवण येईल. माझे डोळे तर पाण्याने भरलेले, मात्र त्यांचे पण भरले होते. तसं म्हणायला गेलं तर मी रात्रभर प्रवास करून सकाळ सकाळ इकडे आलो होतो आणि आल्या आल्या माझे दाजी मला स्टँडवरती न्यायला आले. मला घेऊन घरी गेले. त्यावेळेस मात्र घरचे तेथील माझी दीदी वगैरे खूप आनंदित झाली होती. मग काय मी थांबलो आणि सुरुवातीला आठवडाभर निवांत घरी बसून होतो. मग दाजींसोबत मी जावं लागलो ना इथे कामाला. तसं माझं शिक्षण एवढं काही झालं नव्हतं. त्याच्या मापाने मला चांगली नोकरी भेटली. एवढं काही काम नसायचं आणि मिळेल ते मी मग इथे सांगेल ते काम करू लागलो ऑफिसमध्ये. त्याच्यात झालं असं, माझं काम जास्त करून बाहेर फिरण्यावरचं होतं. त्यामुळे मी बाहेर वगैरे गेलो तर नेहमी कोणाशी भेट होत असायची. त्याच्यातच माझी एका दुसऱ्या साहेबांशी भेट करून देतो असे माझे दाजी म्हणाले आणि त्यांच्याकडे तू आजपासून काम करायचं. मी म्हटलं हो. मला वाटलं की दुसरी कोणी व्यक्ती असेल, मात्र ज्यावेळेस तिला भेटलो ती एक मुलगी होती. दिसायला तरुण आणि खूपच देखणी सुंदर होती. मी तिच्यासमोर काहीच नव्हतो. तिचं नाव सपना होतं आणि मी त्यांना मॅडम म्हणत असायचो. त्यावेळेस ती म्हणली, नुसतं मला नाव
आणि सपना म्हटलं तरी चालेल. मी म्हटलं हो बरं चालतंय. कधी मी तिच्या गाडीला ड्रायव्हर असायचो तर कधी काय काम करत असायचो. मला तिच्यासोबत असलं की खूप बरं वाटायचं आणि तिला पण माझ्यासोबत आता खूप आनंदी वाटत असायचं. एकदा झालं असं, आम्ही परगावी गेलो होतो. त्यावेळेस मी घरी सांगितलं होतं की मला उशीर लागेल, तरी पण घरचे फोन करत होते. त्यावेळेस तिने आमच्या घरी फोन केला आणि म्हटले की आता ती बिझी आहे, थोडंसं मीटिंगचं काम आहे, झालं तुम्हाला फोन करेल. एकदा सांगितलेलं समजत नाही का? त्यावेळेस मग मी थोडंसं घाबरलोच. म्हटलं की हिचा स्वभाव खूपच रागीट आणि खूपच कडक दिसतोय. मी काही बोललो नाही. ती मला म्हटली, "काय रे एवढा शांत काय आहे?" त्यावेळेस मी म्हटलं, "काही नाही." ती म्हटली, "तुला नक्कीच भूक वगैरे लागली असेल, चल कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊया." तर मी म्हटलं, "बरं ठीक आहे." मी तिला विचारलं की तुमचं लग्न झालं आहे का? त्यावेळेस ती हसली आणि म्हटली, "तुला काय वाटतं?" मी म्हटलं, "नसेल झालं असं वाटतंय." ती म्हटली, "बरोबर आहे, मला आताच लग्न वगैरे ह्या सगळ्या बंधनात नाही राहायचं आणि आयुष्य जगायचं आहे." मी म्हटलं, "हो ते तर आहेच हो, पण लग्न केल्यावर एक वेगळा आनंद भेटू शकत नाही का?" त्यावेळेस ती म्हटली, "नक्की कसला?" मी काही बोललो नाही आणि तेवढ्या वेळ शांत बसलो. आम्ही हॉटेलमध्ये जेवण केलं आणि त्यावेळेस ती म्हटली, "मगाशी तू काय म्हटला हे मला समजलं होतं, मात्र मी जास्त काही मनावर घेतलं नाही. मात्र लग्न नसून पण आनंद घेता येतो हे तुला माहीत आहे का?" मी म्हटलं, "हो, पण तसं काय करायला लागेल?" त्यावेळेस ती माझ्याजवळ आली आणि हळूच कानात म्हटली, "मग येतोस का? होतो का चालू?" त्यावेळेस मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहिलं. आज तिचा मूड काहीतरी वेगळाच होता. मात्र मला पण तेच पाहिजे होतं. मी ह्याच्या आधी कधी कुणाबरोबर असं केलं नाही. मी तिला म्हटलं तर त्यावेळेस ती म्हटली, "होय का? मग तर अजूनच भारी झालं. माझी पण पहिल्यांदाच आहे." तर ती मला म्हटली, "पण आपलं हे दोघात राहील आणि तू मला जर प्रेम खूप केलं आणि आनंदी ठेवलं तर मी कायम तुझ्यासोबतच राहील. तुला कशाचीच कमी पडणार नाही." त्यावेळेस मी म्हटलं, "हो, पण तुम्ही नाहीतर मला तुमच्यात अडकवायचा आणि तुम्हीच मला सोडायचा." ती म्हटली, "नाही, मला जर एखादी गोष्ट आवडली तर ती कायम माझी होते. मला तुझ्यासारखाच असा पाहिजे." मी खूप दिवसापासून आसुसली होते असंच कोणीसही मिळायला. ज्यावेळेस मी पहिल्यांदा तुला पाहिलं त्या दिवशी रात्रभर मी फक्त तुझाच विचार करत होते. त्यावेळेस मी म्हटलं, "हो का खरंच?" ती म्हटली, "हो, चल मग." मी म्हटलं, "आता कुठे जायचं?" ती म्हटली, "माझ्या रूमवर जाऊया, कारण की तिथं मी एकटीच राहते, कोणी येत नाही आणि त्याच्यात तू जर असेल तर मग काय मला अजूनच आनंद भेटेल." त्यावेळेस मात्र तिने संध्याकाळच्या निम्मी रात्र झाली होती, मला तिकडे घेऊन गेले. आम्ही आधीच जेवण करून आलो होतो, भूक पण लागली नव्हती. त्यावेळेस थोडा वेळ आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या. इकडचे तिकडचे विषय चांगलेच रंगले आणि मग काय ती माझ्याजवळ आली आणि झाली सुरुवातीला तीच चालू. मग मी थोडीच थांबणार होतो. मी माझ्या मित्रांचे किस्से तर आधीपासून ऐकले होते, त्याच्यानुसार मी झालो ना चालू. मी जे सुख देत होतो ते पाहून तिला अजूनच आनंद भेटला. "खरंच रे, तू तर कमालीचा आहे. तुझ्यामध्ये एक वेगळेपणा आहे." त्या दिवशी मी 3 ते 4 वेळा तिला शांत केलं होतं आणि तेव्हापासून आमचं आता सध्या 2 ते 3 वर्ष झालं चालू आहे. मात्र तिने मला अजूनपर्यंत प्रेमात काही कमी पडून दिली नाही आणि मी पण दिली नाही. दिवसभर जरी त्या माझी मॅडम असली तर रात्री मात्र ती माझ्या बायकोसारखी असते. तर कशी वाटली तुम्हाला ही कथा? माझ्या मित्रांनी सांगितलेली ते नक्की कळवा आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.